मंत्री नितेश राणे आणि रोहित पवार यांच्यात जुंपली आहे। त्याला कारण ठरलं नितेश राणेंचं एक वक्तव्य। माध्यमांशी बोलताना राणेंनी हिरव्या सापांचं संगोपन कसं करायचं मला माहिती आहे म्हणत जिहाद्यांविरोधात त्रिशूळ वापरण्याचा इशारा दिला। यावरून रोहित पवारांनी राम मंदिर दानचोरीचा मुद्दा काढला। यानंतर राणेंनी पवारांवर जहरी टीका करत पार पाकिस्तानी अब्बूचा वगैरे उल्लेख केला। आता राणे नेमकं असं काय बोललेत पाहूयात। मंत्री नितेश राणे त्यांचं काम, खात्याचे निर्णय यापेक्षा ते त्यांच्या वक्तव्यांमुळे कायम जरा जास्त चर्चेत असतात। राणे बोलले आणि त्यात चिथावणी नाही, तेढ निर्माण करणारं वक्तव्य नाही, वाद निर्माण करणारी भूमिका नाही, असं फार कमी वेळा होतं। आज सुद्धा मंत्री नितेश राणे यांनी असंच एक वक्तव्य केलंय। त्यांच्याकडे असलेल्या एका नव्या खात्याचा त्यांना साक्षात्कार झालाय। आता हे खातं नेमकं कोणतं आहे तुम्हीच ऐका। मी मत्स्य आणि बंदर मंत्री बरोबर हिरव्या सापांचं संगोपनाची पण मंत्रालय माझ्याकडेच आहे आणि त्रिशूल माझ्या हातात दिलेला आहे। तुम्हाला माहित आहे ते वापर करण्यामध्ये माझी PhD आहे। योग्य वेळी वापर करेन। जो हिंदूकडे वाकड्या नजरेने बघेल त्यासाठी, त्याच्या विरुद्ध वापरण्यासाठी, जिहाद्यांच्या विरुद्ध वापरण्यासाठी एक हिंदू म्हणून माझ्या हातात त्रिशूल दिलेला आहे। मुंबईतल्या अंधेरीमध्ये आमदार मुर्जी पटेल यांनी कावड यात्रेचं आयोजन केलं। या कार्यक्रमात राणेंना त्रिशूळ देऊन मुर्जी पटेलांनी त्यांचा सत्कार केला। त्यामुळे त्रिशूळ वापरण्याचा इशारा सुद्धा नितेश राणेंनी दिलाय। आता तो इशारा नेमका कोणासाठी आहे हे तुम्हा आम्हाला वेगळ्यानं सांगण्याची गरज अजिबात नाहीये। त्याचबरोबर मुंबई ही हिंदुत्ववाद्यांची आणि आय लव्ह महादेववाल्यांची आहे असं सुद्धा राणेंनी म्हटलंय। जो हिंदूकडे वाकड्या नजरेने बघेल त्यासाठी, त्याच्या विरुद्ध वापरण्यासाठी, जिहाद्यांच्या विरुद्ध वापरण्यासाठी एक हिंदू म्हणून माझ्या हातात त्रिशूल दिलेला आहे। राज्यात आणि मुंबईत हिंदुत्ववादी विचाराचे मुख्यमंत्री आणि आता महापौर आहेत आणि म्हणून हिंदूंचा उत्साह सर्वात जास्त आहे आणि म्हणून ही भगवादारांची मुंबई आहे, आय लव्ह महादेववाल्यांची मुंबई आहे। म्हणून ह्या ताकदीने हे सगळे सण आमचे साजरे केले जातील। राणेंच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर रोहित पवारांनी टीका केली आहे। राम मंदिरात भ्रष्टाचार झाला तेव्हा तुम्ही कोणत्या बिळात लपून बसले होते असा सवाल रोहित पवारांनी केला। तर त्याबाबत मी आधीच बोललोय, तुमच्यासारखं कोणत्या मुल्ला मौलवीच्या पदराखाली बसलो नव्हतो असं म्हणत राणेंनी पवारांचा समाचार घेतलाय। नितेश राणेंना खरं तर प्रश्न विचारायचा आहे की मी त्यांना खरं तर आव्हान सुद्धा केलं होतं। खऱ्या अर्थाने धर्माचा प्रसार करणारा एक नेता म्हणून त्यांच्याकडे भाजप बघते, लोक बघत नाही ती वेगळी गोष्ट आहे। मग याच्यात हिंमत दाखवायला पाहिजे होती। पवित्र अयोध्यामध्ये जेव्हा लोकांनी 10,000 रुपये, 100 रुपये, 1,00,000 रुपये जे काय पैसे तिथं देऊन प्रभू श्रीरामांचं मंदिर तिथं बांधलं, त्याच्यामध्ये जो 1,500 कोटीचा भ्रष्टाचार झाला तेव्हा तुम्ही कुठल्या राजकीय बिळामध्ये जाऊन लपला होता असा नितेश राणेंना मी प्रश्न करतो। मी तेव्हाही बोललेलो, तुमच्यासारखं कुठल्या मुल्ला मौलवींच्या पदराखाली बसलेलो नव्हतो। ज्या बाबरी मस्जिदमध्ये जी काही वेस्ट बेंगॉलमध्ये बाबरी मस्जिद बांधली जाते आहे त्याच्यात जेव्हा डोनेशनमध्ये काही स्कॅम झाले तेव्हा रोहित पवारने थोबाड उघडलं नाही का पाकिस्तानमध्ये बसलेला अब्बा तुला टोचेल म्हणून। हज यात्रेमध्ये होणारे जे सातत्याने गैरव्यवहार आहेत त्याच्याबद्दल कधीतरी रोहित पवारने थोबाड उघडावं ना, थोबाड उघडावं, मग बघू हिंमत आहे का त्यांना। म्हणून आम्हाला आमच्या सनातन हिंदू धर्मामध्ये आम्हाला तसे संस्कार दिलेले आहेत चूक स्वीकारण्याची। पण तू ज्यांच्या जिहाद्यांची चाटतोस त्यांना विचार कधीतरी बाबरी मस्जिद, कधी हज यात्रेबद्दल जरा थोबाड उघडायला आणि माफी मागायला। आता निमित्त होतं कावड यात्रेचं। राणे बोलले हिरवे साप आणि जिहाद्यांबद्दल, पण त्यावरून रोहित पवार आणि राणेंमध्ये जुंपल्याचं बघायला मिळालं। आता कॅबिनेट मंत्री असलेले नितेश राणे हे जितक्या पोटतिडकीनं मुस्लिम नावं, जिहादी, हिरवा रंग याबद्दल बोलतात तितक्याच पोटतिडकीनं ते राज्यातली शाळांची स्थिती, कोळी बांधवांचे प्रश्न, आश्रमशाळेतील निकृष्ट आहार, आश्रमशाळेतल्या 3 मुलींचा मृत्यू आणि साखर भाववाढ याबद्दल सुद्धा बोलतील ही अपेक्षा। कारण राणे स्वतःला कडवट हिंदू आणि हिंदुत्ववादी म्हणवतात। मग मोडकळीस आलेल्या शाळांमध्ये शिकणारी बहुसंख्य मुलं हिंदूच आहेत, मासेमारी करणारे कोळी सुद्धा हिंदूच आहेत, आश्रमशाळेत साप चावून मेलेल्या मुली सुद्धा हिंदूच होत्या, साखर दरवाढीची झळ सोसणारे बहुसंख्य हिंदूच आहेत। त्यामुळे नितेश राणे हिंदू म्हणून आक्रमकपणे याही विषयात लक्ष घालतील या अपेक्षेने राज्यातला हिंदू त्यांच्याकडे बघतोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।